बाळा, स्वामींचा हा गोड संदेश ऐकण्यासाठी तू इथे आला आहेस ना? थांब, शांत बस, डोळे बंद कर आणि माझे नाव हळूच घे. तुझ्या आयुष्यात जे काही चालले आहे ते मी पाहत आहे. तुझ्या अश्रूंनाही माझी ओळख आहे. घाबरू नकोस, तुझ्या अडचणी तात्पुरता आहेत. तुझा विश्वास मात्र कायमचा आहे. मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाहीस. तू थकला असशील, पण तुझा प्रवास अजून संपलेला नाही. मन शांत ठेव, तुझ्या नशिबात जे आहे ते तुला मिळणारच आहे. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल. विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. तू फक्त कर्म करत राहा, चिंता तुझ्या मला दे. मी मार्ग दाखवेन, मी हात धरून नेईन. शांत राहा, सगळं ठीक होईल. श्री स्वामी समर्थ. थोडं थांब, श्वास घे आणि माझे नाव आठव. मी तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावरती उभा आहे. तुला दिसत जरी नसलो तरी मी तुला कधीच एकटं सोडलं नाही. तू खूप काही सहन केलं आहे. तुझे प्रश्न मला माहीत आहे. तुझे न बोललेले शब्दही मला ऐकू येतात. भीती मनातून काढून टाक. कारण जे येतं ते शिकवण्यासाठी येतं आणि जे जातं ते मजबूत करून जातं. तुझा वेळ येईल, तो योग्य क्षण असेल आणि तेव्हा सगळं आपोआप जुळून येईल. तू फक्त शांत राहा. तुझ्या मनावरचा भार तू मला दे. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. विश्वास ठेव माझ्या वेळेवर, माझ्या निर्णयावर. मी आहे, मीच आहे आणि मी सदैव तुझ्याबरोबर आहे. श्री स्वामी समर्थ. थांब जरा, मन शांत कर. माझं नाव प्रेमाने घे. तुझ्या आयुष्यात जे घडलं, जे घडतं आणि जे घडणार आहे ते सगळं माझ्या इच्छेनेच होणार आहे. तू विचार करतोस सगळं माझ्या बाबतीतच का? पण लक्षात ठेव, मी तुला घडवत आहे, तोडत नाही. तुझ्या वेदना मला जाणवतात. तुझ्या प्रतीक्षेची किंमत मला माहीत आहे. मी उशीर करतो पण नकार कधीच नाही देत. आज शांत राहा, उद्या चमत्कार घडेल. तू थकला असशील पण हरलेला नाहीस. तू रडला असशील पण विसरलेला नाहीस. माझ्या नावात शक्ती आहे. माझ्या कृपेत संरक्षण आहे. माझ्यावरती सोपव तुझं मन, तुझं आयुष्य मी सांभाळेन. श्री स्वामी समर्थ.